गाईज फायनली मुंबईमध्ये म्हणजे ठाण्यात पाहुणे हजर झालेत. आमच्या तन्मयला बघा किती खुशी झाली. तन्मय पाहुणे दाखवायचे का? हां पत्रावर पाहुणे का आपले? बघा आमचे पाहुणे आले, बघितलं फायनली पाहुणे आले. अरे किती रे दिसत बघितलं भाई, एक नंबर वाटायला लागले का मग तन्मय. पाहुणे आले रे भाई. तन्मय स्टोरी ना छोटा, आपण मस्त व्हिडिओ काढू. हे चप्पल एका साईडला टाक. मस्त तुम्हाला आता पाहुण्यांचा व्ह्यू दाखवते. एक नंबर पाऊस, इतका भारी स्मेल होतो ना, असं वाटतं माती खावा. आज तू तिकडे जा ना, तू दिसत नाही पण तू तोंडाने बोलू शकतो. कपडे दे. कसले वांदे झाले तुझे? कसले वांदे झाले तन्मय तुझे? कसले वांदे झाले तन्मय? असं शॉर्ट मारतो. पाहुणे आले आपल्याकडे, तेच बोलली पाहुणे आले, पाहुण्याला घेते म्हणलं. सांगावं लोकांना जरा आमच्याकडे लेट पाहुणे आलेत. शेवटून पाहुणे आले आले तेच ना, चायच्या टायमाला आले ना. बघा ना आता आलंय मस्त गावात. अभ्यास करण्याची पद्धत बघा आमची. काय हसतो दादू यार, सिरियसली काय हसतो. ही आमच्या अभ्यास करण्याची पद्धत आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तुमचा आजचा दिवस चांगला जावो. मी तुमची लाडकी आम्रपाली. मध्ये मध्ये स्वतःचं इंट्रोडक्शन देणं पण गरजेचं असतं, कारण की जे आपले ब्लॉग नवीन येतात बघायला त्यांना कळलं पाहिजे त्याच्यामुळे. असो, तर आमच्याकडे फायनली पाऊस चालू झाला आहे आणि वातावरण तुम्ही बघू शकता किती थंड 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 असं झालेलं आहे. पाण्याचे थेंब टपक टपक पडत आहेत आणि लय आता याच्यातनं आम्ही कूलर बंद ठेवला आहे आणि फॅनची गरज कमी झाली आहे. थंडी वगैरे वाजायला लागली त्याच्यामुळे आता जरा बरं वाटतंय, असं गारगार थंड थंड वातावरण वाटतंय. तर आणि एवढा पडलाय ना कालपासून मुंबईमध्ये पाऊस, एवढा पडलाय अक्षरशः 4-5 वाजल्यापासून लागलाय संध्याकाळी. इतका पाऊस पडलाय तर अक्षरशः इकडे आता अर्धीपेक्षा मुंबई भरलेली पण आहे. न्यूज पण चालू झाले, तुम्ही न्यूज बघत असाल तर नक्की बघा न्यूज. असे म्हणजे पाऊस नाही पाऊस असा एकदमच देतो ना की बाबा घे, किती पाणी पाहिजे तुम्हाला, किती प्यायचं घ्या, प्यायचं का आंघोळा करा नदीमध्ये जाऊन डायरेक्ट, एवढं पाणी दिलेलं आहे. तर ठीक आहे, उठलोय आम्ही मगाशीच. भाऊ पण सकाळपासून उठलेला अभ्यासासाठी, पण अभ्यासाचं काही जमणं झालंय कारण की क्लासचा आणि शाळेचा अभ्यास एवढा दिलेला आहे तर विचारायलाच नको. आणि माझं पण काम चालू आहे एडिटिंगचं. इकडे तुम्ही बघू शकता व्हिडिओज. आता एडिटिंगचं, आता मला ब्लाऊज शिवायचं आहे. माझ्या याच्यावरती पसारा बघा तुम्ही. आता हा मला आवरावं लागेल सगळं. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, माझ्या हस्बंडचं काम म्हणजे जिथलं काढलं ना तिथं फेकून द्यायचं, ते उचलायचं नाही, असं काम आहे आमचं. जाऊ दे, आता आवरते आणि भाजी वगैरे बनवते. काय भाजी बनवू यार, सगळं गृहिणींना पडलेला. आणि मी काही शब्दाला घेऊन जोक्स म्हणजे तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करत असते की जेणेकरून म्हणजे आपली मराठी भाषा बोलतो ना अशी आहे की जसं बोललो तशी वळत असते. तर गावठी पद्धतीने म्हणजे आपल्या ग्रामीण भागातली भाषा, शहरातली भाषा, अशा पद्धतीने बोलली म्हणजे जसं तुम्ही बोलणार तसं ती वळत असते. तर मी काही शब्द असे बोबडे बोलते किंवा काही शब्द असे म्हणजे समजा मला येत नाही असं बोलते, तर याचा अर्थ असं नाही की मला ते शब्द येत नाही, मला ते शब्द येतात, पण मुद्दामून तुम्हाला हसवण्यासाठी मी ते शब्द बोलत असते. मला कमेंटमध्ये पण आले, अगं त्याला हे नाही बोलत,
ते बोलतात, ते नाही बोलत, हे बोलतात. ते मला माहिती आहे काय बोलतात. पण एक म्हणजे बोलतात ना किडा, तो माझ्या अंगामध्ये लय मोठा असा याचा किडा आहे. म्हणजे माझ्या घरी तर आता एवढे सगळे मुलं, माझ्या फ्रेंड्स म्हणजे सगळेजण येतात, फॅमिली. तर तो माझा स्वभाव बघूनच येतात. कारण की माझा जो स्वभाव आहे तो म्हणजे नेहमी हसवणारा वगैरे, असा राग पण मला पटकन येतो. पण स्वभाव मला म्हणजे माझा स्वभाव असा हसवणारा आहे नेहमी कायम. म्हणजे जोक्स करत असते नेहमी. म्हणजे मी पहिल्यापासून अशीच आहे. सो त्याच्यामुळं सगळ्यांना आवडतं. माझं घर असं भरलेलं असतं, नेहमी भरलेलं असतं. त्याच्यामुळे मी ब्लॉगमध्ये जी आहे तशी ओरिजिनल आहे. मला ब्लॉगमध्ये म्हणजे जसे दुसरे ब्लॉगर्स, आता मला नाही माहिती की त्यांचं काय टॉपिक असं काय नाही, मी कोणाचे ब्लॉग तर अजून बघत नाही. तर पण मी ब्लॉगमध्ये जी ओरिजिनल दिसते तुम्हाला आहे तशी मी आहे. तर तुम्हाला अशी आवडते की नाही मला ते तुम्ही सांगा. नाही तर काय आपलं काय सिम्पल साधंच. माझे हस्बंड बघा सकाळी सकाळी चाय बनवून गेलेत. आणि मला म्हणजे मी इतकी नशीबवान आहे ना, इतकी नशीबवान आहे मी. माझं जसं लग्न झालं ना तसं फक्त मला वाटतं मी 1-1.5 महिना चाय बनवली असेल घरामध्ये. 1-1.5 महिना. त्याच्यानंतर जसं 1-1.5 महिन्यानंतर माझ्या हस्बंडनी मला रोज म्हणजे माझ्या नवऱ्याच्या हातची मला चाय भेटतो रोज. सकाळ सकाळी मी खोटं नाही बोलणार, खरं तेच सांगेल. रोज मला माझ्या नवऱ्याच्या हाताची चाय मिळते. मी दात घासले म्हणजे आपण बोलतो ना की जसं मम्मीच्या घरी कसं आपण उठायचो, दात घासायचं, मम्मी मग चहा दे, मग मम्मी आपल्याला चहा आणून देणार. म्हणजे तसं मी इकडे पण माझं म्हणजे सेम तसंच आहे. मी उठते, दात वगैरे घासते, म्हणजे मला उठल्या पहिले चाय लागते. जोपर्यंत मी चाय पित नाही तोपर्यंत माझा दिवस चालू होतो. मला वाटणारच नाही असं की सकाळ झाली म्हणून. त्याच्यामुळं मग मला ती सवय लागली आणि मग मला ती चिडचिड होते. मग ते काय होतं मग म्हणजे पहिल्यापासूनच मला ती आयत्या चहाची सवय झाली. तर माझ्या नवऱ्याने पण मला तसंच ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं सकाळची जी चहा आहे ती माझ्या नवऱ्याच्या हातची लागते मला. तर तुम्ही बघितली तिथं चाय बनवून गेले, तिथं ग्लास होता मग अशी मी चाय पिले. तेवढी चाय आहे. आता काय माहिती ते येतील परत रिटर्न, सम्राटला स्कूलला सोडायचं आहे. आणि मग कदाचित चाय करून आणखी पितील. ते एकदा नाश्ता करून गेलेत सकाळी. हलका नाश्ता असतो त्यांचा, ते पोटात त्यांच्या दुखतं त्याच्यामुळे ते जास्त काही खात नाही. तर माझ्यासाठी चाय असतो आणि मी चहासोबत काही खात नाही नाश्ता सकाळी. मला डॉक्टरांनी किती वेळा सांगितलं आहे की तू जोपर्यंत सकाळचा नाश्ता करत नाही तोपर्यंत तू अशीच राहणार. अशीच म्हणजे कमजोरी वगैरे, BP लो. डॉक्टर लोक बोलतात ना सकाळी सकाळी नाश्ता करायला पाहिजे, हेवी नाश्ता असला पाहिजे, तेव्हा तुमचा डेज जो असतो पूर्ण तो चांगला जातो. तर तुम्हाला काय वाटत, सकाळना नाश्ता करायलाच पाहिजे. जाऊ दे, पण नाते मला सवय पडेल आहे मी, त्यामुळे मी करत नाही सकाळना नाश्ता. मी चहा पिल्याशिवाय मला दिवसच आहो. ठीक आहे, काय झालं पर्यंत झालं. आता इकडे तुम्हाला लिहायचं आहे. आता तुम्हाला इकडे लिहायचं आहे 1 to 50 विथ अंक आणि अक्षर. करायला घे पटकन करायला घे. 11 वाजले, पटापट करायला घे. तोंड नीट कर. दादू तू संध्याकाळी आल्यावरती रडत बसतो हा घरी, मी तुला पहिलेच सांगते. मग बोलतो टीचरला सांग ना फोन करून, झालं नाही तर टीचरला सांग ना फोन करून, झालं नाही. नाही घे पटकन घे, होऊन जाईल. 1 to 50 लिहायचे फक्त अंकात आणि अक्षरात. आज इंग्लिशची बुक मागितली क्लासमध्ये. घे. दादूला ना घरामध्ये सगळे म्हणजे दादूला, सम्राटला आमच्या नशिबान बोलतात सगळे. कारण की मी बोलतात अशी आई भेटली त्याला, नेहमी कॉमेडी करत असते आणि एकदम फ्री राहते, एकदम फ्री. म्हणजे मी त्याच्यासोबत जास्त फास्ट बोलते ना, जास्त स्ट्रिक्ट राहत नाही ना मी त्याच्यासोबत, त्याच्यामुळे. रडायला का आलं? रडने क्या हो रे बाबा, क्या हो तुमको? अरे पण तू संध्याकाळी आहे ना, तुला डिक्टेशन पण लिहायचे परत.
डिक्टेशन हा डिक्टेशन लिहायचे 1 to अंकात लिहायचं आहे. मग तू रडणार परत. मग तुम्हाला म्हणा टीचरला फोन लाव परत. मग टीचरला मी कसं काय फोन रोज 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 कसं टीचरला फोन राहणार मी. आवर पटकन चल. मजा काय एका साईडला आवर पटापट चल. मग 10 शब्द चल मम्मी बोल. मम्मी बोल नाही 1 to 50 लिहायला घे अंकात आणि शब्दात पटकन लिहायला घे. घे पटापट लिहायला चल. मला पण आवरू दे. ते पोरांची शाळा असते ना आयुष्यपत सम्राटची शाळा जर सकाळची राहिली असती ना मर्डर असता मर्डर असता मर्डर काय असता मर्डर तुला कसं हसायला येते तो कधी कधी असंच हसत असतो मला. पण सम्राट करमत नाही मी घरी नसली की. 4 वेळेच्या मम्मी तुला नाही बोलते मी ब्लॉग मध्ये बोलते. चला गाईस तर मग मी पहिले सगळ्यात प्रथम आंघोळ करते. मग काय सब्जी काय भाजी वगैरे बनवते ते तुम्हाला दाखवते. काय बनवायचे काय नाही. आज इतकं गार वातावरण झालंय ना असं वाटते. काल पाऊस पडला तर लगेच आम्ही पॅटीस खाल्लं आणि मी पॅटीस खाल्लं मला लगेच इकडे पॅटीस आलं. माझं काय रोल मला काही समजतच नाही. अगं तुम्हाला जर या फोडीचं काही म्हणजे हे माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तो उपाय करेल. कारण की मी म्हणजे ॲक्च्युली काय झालं माझ्या सासूनी जेव्हा माझं नाक टोचलेलं ना घरी तेव्हा स्टार्टिंगला मला आलेलं म्हणजे मला लहानपणापासून ती फोडी येते. पण आता सासूबाईंनी लग्न झाल्यावर टोचलेलं तेव्हा ते बंद झाले. म्हणजे तेव्हा 1-1.5 वर्ष आली त्याच्यानंतर नाही आली. मग त्याच्यानंतर जेव्हा मी ही घातली ना मग आमच्या सम्राटने अशी बुक्की मारली होती गावी जाताना. आम्ही जालन्याला चाललेलो मायाच्या घरी तेव्हा ट्रेनमध्ये. मग तेव्हापासून परत फोडी यायला लागली. मग तेव्हापासून थोडी आता कमी झाली. पण एकदम जड़ से उखाड़ने वाला पर्याय आपको अगर पता रहेगा तो मुझे ज़रूर बताना. आणि माझे फॅन्स लोक खूप लांबचे आहेत. मला कमेंटमध्ये काल समजलं कुठल्या तरी ताई आहेत त्या म्हणजे हिंदी आहेत त्या. तरी पण माझे ब्लॉग बघत असतात. त्यांना मी एवढी आवडते तर ते मला कमेंट दर ब्लॉगला करतात की मैं आपकी वीडियो सब देखती हूँ मुझे बहुत अच्छा लगता है ब्लॉग. मी पूर्ण कमेंट मला लक्षात नाही राहिली कुठून तरी त्यांनी मेसेज टाकला आहे असा. तर थँक्यू सो मच मला एवढं प्रेम दिल्याबद्दल. थँक्यू. आणि 3 दिवस ब्लॉग नाही टाकला. मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं जरा सर्दीमुळे आजारी होती त्याच्यामुळे. काय करताय स्कॅल तिथे जातं स्कॅल. चला मग आता आवरून घेऊ आणि मग तुम्हाला परत भेटते येऊन. बघा पोटभर जेवल्यानंतर आमच्याकडे अशी पद्धत असते झोपायची. झोपलो नाही रे आराम करतोय आता. आराम आहे हा मग आराम आहे. हा मग पद्धतशीर जेवलेत. मस्त मटकीची भाजी चपाती आणि डोसे आहे ना. पाऊस पडला तर मस्त डोसे बनवले आम्ही. यांना मटकीच्या भाजीसोबत डोसे नाही आवडत तरी खाल्लं आज आहे ना. तर डोसे आहेत त्याच्यासोबत मी थोडीशी चटणी बनवेल आणि संध्याकाळी खाऊ. मम्मीला देईल. मम्मीने लई दिवस झालं बोललेली. मम्मीला संध्याकाळी बोलवेल. ब्लॉग वगैरे शूट करेल तेव्हा तुम्हाला दाखवेल मी. का हा अरे बाबा दिवसभर सकाळी लवकर उठलं लवकर पळा झाला तसं तंबोय आटा ठेवली. तू ठेवला का आटा ठेवला. काय घाललं डव काय घाललं बाट फक्त आणि भात आणि टाकर. अरे बापरे मग हा तर पूर्ण फुल प्रोटीन वर जेवून आलाय. बाट आणि टाकर बाट आणि टाकर खाऊन आलाय भाई. अडले कडे नाही अडले पोटी निंडूला. त्याच्यामध्ये हे घ्यायचं ना रे लोणचं. भात आणि साखर आणि काय दूध. भात आणि साखर व्हाईट भात. हो पिवळा. अरे पिवळ्या भातामध्ये कोणी साखर टाकतं का. पिवळ्या भातात साखर. पिवळ्या भातात कोण साखर टाकत असेल. मला वाटलं व्हाईट भात साखर आणि दूध. सफेद भात मध्ये साखर म्हटल्यावर मी पण एक्सेप्ट करू शकतो. हा मला ते माहिती आहे. सफेद भातामध्ये साखर खातात ही गोष्ट माहिती आहे मला. पण दूध टाकून असं सुक्क नाही. मी स्वतः खातो साखर सुक्क खाता तुम्ही. हा चांगलं लागतं. सफेद भातात साखर. हा
आणि ते साखर कचकच नाही नाही लागत लागत थोडीशी अयो मिसळ. कचकच कचक लागत कडक कडम 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 लागत चांगलं असं लागतं खायला. गप्पा बसा आई घात असता तुम्ही अरे मी खायचो. ते जाऊ द्या. काल पाऊस पडला आमच्याकडनं आमच्याकडे काल 4-5 वाजल्यापासून पाऊस चालू झाला आणि आज सकाळी काय सीन झाला आज सकाळी? गाडी बंद पडली रे. कोणती गाडी बंद पडली? ऍक्सेस बंद पडली हा. म्हणून म्हटलं खाली उभी सीन ऐक ना काय झाला. हा. ऍक्सेस बंद पडली हा. म्हणून विचार केला जाऊ दे ऍक्टिवा घेऊन जाऊ. हा. ऍक्टिवा चालू करतोय, ऍक्टिवा पण चालू आहे ना. आणि इकडून तिकडून पल्सर म्हटलं चला घेऊन जाऊ. ती पल्सर चालू करतो ती चालू आहे म्हटलं का पण होती लागली सकाळी. हा. तिकून तिकून या तिन्ही गाडी चालू होत नाही वैतागलो. म्हटलं चल त्या याच्या मित्राकडे जावा. त्याच्याकडून गाडी घेतली, त्याची गाडी घेऊन आलो. म्हटलं चला निघू. बघतोय सेल्फ मारतोय, गाडी स्टार्ट व्हायना. हा. म्हटलं आज काय पनवती काय लागली. 3 गाड्या चालू नाही झाली, चौथी आणली आहे मित्राची, ती नाही चालू आहे ना. अहो पनवतीचा काही विषय नाही त्याच्यात. कसं काल पाऊस पडला ना, गाड्यांचा पावसामध्ये हाच प्रॉब्लेम असतो. काय ते ऑइल मध्ये त्याच्यानंतर मग बघतोय तर याच्या गाडीत पेट्रोल नाही. तिकून पेट्रोल कोणाच्या? टाकलं. ते ज्याची गाडी मी मागवली त्याच्या गाडीत पेट्रोल नव्हतं. मग पेट्रोल टाकलं, हिच्यातून काढलं, ऍक्टिव्हा मधून काढलं आणि तिच्यात टाकलं आणि गेलो निघून. मी माझं काम होऊस तर मग मी मुलुंडला गेलो. त्याच्यानंतर सिद्धार्थला फोन केला. म्हटलं एक काम कर, पटकन उठ आणि गाडी गॅरेजला टाक बनवायला ऍक्टिवा. मग इकून तिकून ऍक्टिवा टाकायला गेला. तुम्हाला माहिती काय झालं? तुम्ही त्याला कॉल केला तेव्हा, तुम्ही जेव्हा त्याला फोन केला ना की पटकन उठ आणि गॅरेज मध्ये, झोपेल होता तो. झोपलेला नव्हता तो. उठून त्याने तयारी करून मोबाईल बघत होतो. त्याला क्लासला जायचं होतं. त्याने तो क्लासला नाही गेलाय आज. तुम्ही ऍक्टिवा टाकायला लावली. अरे हा बरोबर बोलली. समजलं का? मला हे बोलत होता तो. बोलतो उठलो, फ्रेश वगैरे झालो, बसलो जस्ट चाय प्यायला आणि दाजींचा फोन आला. दाजी डायरेक्ट बोलले फोन करून की जा ऍक्टिवा गॅरेजला टाकून ये. मग तिथंच गॅरेजला जाऊन बसलो. म्हणलं मग तो क्लास होता, क्लासला गेलोच नाही. मग आता दाजीला कसं बोलू की दाजी मला क्लासला जायचंय म्हणून. इकून तिकून त्याला बोललो काय झालं. मला बोलतो बॅटरी टाकायची, प्लग उडालेत. म्हटलं एक काम कर, प्लग पण टाक, बॅटरी टाक, त्याचं कवर वरचा हँडल कवर ते सगळं कर खर्च काय ते. तो बोलतो दाजी ही गाडी झाली. म्हटलं जा. बोलतो आज सीन असा झाला. बोलतो 2-3 गाड्या बंद पडल्यात बोलतो. मग त्याला बोललो काही काम कर, आता तू गॅरेजवाल्याला धर आणि त्याला पकडून घरी दुसरी गाडी ती पण घ्यायला ये. ती ॲक्सेस पण मग घेऊन गेला. त्या गाडीचं पण प्लग शॉर्ट, वरचं कॅप शॉर्ट, स्विच खराब, स्टार्टवालं. असं असतं, एकखट्टेच येतं. सगळ्या काय गोष्टी असतात ना त्या एकखट्टे येतात. आणि ही गोष्ट आधीच घडलेली चांगली असते, कारण की पावसाळा चालू झालाय. नंतर घडण्यापेक्षा आधीच गाडीचे सगळे कामं बिमं करून घेतले ते बरेच. नंतर रस्त्यावर स्लिप होण्यापेक्षा, ब्रेक न लागण्यापेक्षा ते कामं आताच करून घ्यायचे. त्याच्यामध्ये एकूण तिकून सगळं काम ॲक्सेसचं पण झालं, ॲक्टिवाचं झालं. आता ती पल्सर तशीच आहे, अजून तिचं नाही केलंय का बघू. बघितलं लगातार तिन्ही पण गाड्या बंद पडल्या. तिन्ही पण. अरे तिन्ही पण काय कालच आहे तर 4 व्हीलर काय. आणि 4 व्हीलरचं पण आमचं याचं काहीतरी कसलं प्लगच कॉईल, जळालं तिचं. तिचं पण प्लगच जळाला आणि तिचं पण फटका बसला खूप बेकार. म्हणजे काल ती गाडी गॅरेज मधून बाहेर काढली. 4 व्हीलरचं कसं करणं गरजेचं आहे आम्हाला, कारण की आम्हाला ब्लॉगला, शूटला किंवा असं जायचं असतं, किंवा कंटाळा आला तर गाडी घेऊन म्हणजे आपली बरी असते. त्यानुसार आम्ही ती हे केलेली. तर बिचारी काय मोठाच धक्का दिलाय बिचारीने. कालच काम केलं आणि आज सकाळी तिने पण बाईक बंद पडल्या. हा ना, काल ती म्हणजे garage येतं तर मधून- एकखट्टेच येतं, नाही तर काल गॅरेज मधून आहे तर काल ती गाडी घरी नाही आणली आणि आज लगेच या 2 गाड्या. असंच असतं. काय तर नाही कसं व्हायचं. जा तुमची बुलबुल वाजली तुमची. झाला त्याच्यात असं घडलं आमच्या सोबत कालपासनं. काल 4 व्हीलरचं काम झालं, आज 3 गाड्यांचं काम झालं. असं तुमच्या सोबत नको घडायला. तुम्ही पण आता पावसाळा चालू झाले तर गाड्यांचे वगैरे काम करून घ्या, ब्रेकचं असो काही असो. कारण की एकदा काय झालं होतं, माझा भाऊ डिलिव्हरी मारायला जायचा ना, अरे बाबा आता ग्राइंडर शोधायला मी जाऊ का स्विगी घरी? नाही झॅमॅटो, ते मला नाही हे माहिती. मारायचा. तर
पल्सर गाडी घेऊन गेलेला तो. ग्राइंडर घरातला वापरत तर- नाही. मी सरळ त्या प्रवीणचं घेतो आणि जात राहतो. त्या गाडी म्हणजे ती गाडी ब्रेक दाबली आणि स्लिप झालेली. खूप पाऊस चालू होता वरनं आणि ऍक्च्युली त्याला खड्डं पण दिसलं नव्हतं, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झालेला. तो असा पडलेला ना गाडी इकडे आणि तो डायरेक्ट त्या साईडला, म्हणजे एवढा लांब पडलेला. म्हणून असं तुमच्यासोबत घडू नये तर तुम्ही पण गाड्यांचं आता काम करून घ्या आणि सेफ्टी ड्राईव्ह करा आणि सेफ राहा घरामध्ये, आहे की नाही. सो चलूया अरे झालं काय मला. सो चला आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. चलो.